लाखोंच्या उपस्थितीमध्ये मनोज जरांगे पाटलांची भव्य सभा अवघ्या काही मिनिटापूर्वी बीडमध्ये संपन्न झाली। ही सभा महाराष्ट्राने पाहिली असेल। कमीत कमी सरकारच्या सर्व मंत्र्यांनी, सरकारमध्ये असलेल्या सर्व पक्षाच्या लोकांनी ही सभा नक्कीच पाहिलेली असेल। काय दिसलं आपल्याला? लाखो मराठे महाराष्ट्रातले या बीड मधल्या सभेसाठी उपस्थित होते आणि या सभेमध्ये ज्या पद्धतीचं भाषण मनोज दादांनी केलं, ज्या पद्धतीने राज्य सरकारला इशारा दिला, त्या इशाऱ्याच्या पुढे राज्य सरकार जे स्वतःला अत्यंत डोकेबाज समजतं किंवा महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आपण खेळवत ठेवू, त्यांना बोटावर खेळू किंवा त्यांचे प्रश्न लटकावून ठेवू अशी जी कुबुद्धी चालवतं, त्या कुबुद्धीला एक सनसनीत चपराक दिलेला आहे आणि त्या विषयात आपण बोलणार आहोत। नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंग लाईव्ह। मित्रांनो, मागच्या काही दिवसामध्ये मी अनेक ठिकाणी असं ऐकलं होतं की काही बडी मंडळी महाराष्ट्रातली आपल्या सभेमध्ये असं बोलता बोलता बोलून गेली होती की महाराष्ट्रातल्या या मराठा पाटलांनी किंवा महाराष्ट्रातल्या पाटलांनी बायका नाचवल्या आणि तमाशावर पैसे उधळले, तमाशामध्ये पैसे खर्च केले आणि त्यामुळे त्यांच्या जमिनी गेल्या आणि त्यांच्यावर आर्थिक अशी वाईट वेळ आली। खरं म्हणजे ही वाक्य, ही विधानं जेव्हा महाराष्ट्र संपूर्ण ऐकतो किंवा मराठा समाज ऐकत होता, तेव्हा या विधानाच्या अत्यंत वेदना होत होत्या। याला कसं उत्तर द्यायचं? या मराठा समाजातल्या मराठा पाटलांच्यावर केलेल्या असल्या घाणेरड्या आरोपाला कसं उत्तर द्यायचं, असा एक प्रश्न निर्माण झालेला होता। परंतु आज मनोज दादा जरांगे पाटील यांनी आपल्या सभेमधून, आपल्या भाषणामधून संपूर्ण महाराष्ट्राच्या समोर अशा आरोपाला उत्तर दिलेलं आहे। ज्याने कोणी पाटलावर बायका नाचवण्याचा आरोप केला, त्यांना आज उत्तर मिळालेलं आहे की महाराष्ट्रातला पाटील केवळ बायकाच नाचवत नाही किंवा नाचवत नव्हता किंवा नाचवणार नाही, तर राज्यातल्या सरकारला सुद्धा बोटावर नाचवू शकतो एवढी ताकद त्याची आहे आणि त्याची झलक येत्या 20 जानेवारीला नव्या वर्षामध्ये 2024च्या पाहायला मिळणार आहे। कारण मनोज दादांनी ऐलान करून टाकलंय, आज घोषित केलंय की 24 डिसेंबर पर्यंत तुम्ही जी आम्हाला मुदत दिली होती त्या मुदतीमध्ये तुम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलेलं नाही, तुम्ही तुमचा शब्द फिरवलेला आहे, तुम्ही चालाक्या करताय, शब्दांचा खेळ करताय, तर मी आता तुम्हाला हे दाखवून देतो। मुंबईत येऊन, शिवाजी पार्क वर येऊन मी आता तिथे उपोषणाला बसणार आहे आणि आरक्षण घेतल्याशिवाय आता मी आणि माझा मराठा समाज परत फिरणार नाही। हा सरकारला खूप मोठा इशारा आहे आणि जेव्हा हा इशारा राज्यातल्या सरकारने ऐकला असेल, खास करून या सरकारचं डोकं असणाऱ्या देवेंद्र भाऊ फडणवीसांनी ऐकला असेल, तेव्हा त्यांनी डोक्याला आज हात लावले असतील की आता करायचं काय। ऐलान तर झालेला आहे, निर्णय तर झालेला आहे। लाखो लोकांच्या साक्षीनं 20 तारखेला, 20 जानेवारीला मुंबईला जाण्याचा निर्णय झालेला आहे। मिळेल त्या मार्गानं, वाहन मिळालं तर वाहनानं, नाही मिळेल तर वेगळ्या पद्धतीनं, ज्या ज्या पद्धतीनं शक्य आहे अशा पद्धतीनं महाराष्ट्रातले 2.5 ते 3 कोटी मराठा बांधव मनोज जरांगे पाटलांच्या या उपोषण स्थळाला भेट देण्यासाठी आणि सरकारला आपली एकी, आपली ताकद, आपली शक्ती दाखवण्यासाठी मुंबईला येणार आहेत। आणि असं जर घडलं, येत्या 20 तारखेपर्यंत जर हे सरकार शांत राहिलं किंवा काय होतंय अशा डेकीत गेलं, आम्ही लॉ अँड ऑर्डरसाठी काही कायदेशीर नियम घालून देऊ किंवा गुन्हे दाखल करू किंवा रस्त्यावर लोकांना अडवू, अशा प्रकारचा विचार जर राज्य सरकारच्या डोक्यामध्ये असेल तर राज्य सरकारला ही गोष्ट परवडणारी नाही। राज्य सरकार समोर तातडीनं एकच मार्ग उरलेला आहे, तो म्हणजे मराठा समाजाचा प्रश्न 20 तारखेच्या आत निकाली काढून शांततामय मार्गानं महाराष्ट्र ज्या पद्धतीनं पुढे चाललेला आहे
त्या पद्धतीनं महाराष्ट्राला घेऊन जाण्याचं, यापेक्षा वेगळं डोकं चालवण्याचं राज्य शासनाने प्रयत्न केला तर ते राज्य शासनाला यावेळी निश्चित परवडणारी गोष्ट नाही. हे आंदोलन दुसरं कुणाचं नाही, हे महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचं आंदोलन आहे. आणि मनोज जरांगे पाटला सारख्या एका फाटक्या पाटलानं, ज्याला घर नाही, ज्याचं पत्र्याचं घर आहे, ज्याचं स्वतःचं बँकेमध्ये खातं नाही, अशा एका गरीब पाटलानं महाराष्ट्रातला लाखोचा कोट्यावधीचा मराठा समाज जागृत केलाय, जागा केलाय. आणि समाज हाच माझा मायबाप आहे, पहिलं समाज आणि नंतर कुटुंब, अशा प्रकारची भूमिका घेऊन मनोज दादा या समाजाच्या कल्याणासाठी आणि समाजाचं आरक्षण मिळावं यासाठी प्रयत्न करतायत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी, राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी तातडीने आपल्या सरकारची विशेष बैठक बोलावून हा प्रश्न निकाली काढणं अत्यंत आवश्यक आहे. आपण जर क्रिएटिव्ह पिटिशन आपलं दाखल केलेलं आहे, त्यातून काही मार्ग निघेल याची जर आपण वाट पाहत राहिलो तर महाराष्ट्रामध्ये आता मराठा समाज भविष्यामध्ये 20 तारखेच्या पुढे आता काही शांततेच्या मार्गाने ऐकेल अशी परिस्थिती नाही. मनोज दादा कितीही म्हणत असले की कुणीही महाराष्ट्रामध्ये शांततेचा भंग करायचा नाही, कायद्याचा भंग करायचा नाही, लॉ अँड ऑर्डरचा कसल्याही पद्धतीचा भंग करायचा नाही, तरी सुद्धा जेव्हा कोट्यावधी लोक एकत्र जमतील तेव्हा त्यांचं एकत्र जमणं किंवा ज्या पद्धतीने विविध ठिकाणाहून ही सगळी मंडळी एकत्र जमेल, हे जमणंच अत्यंत त्रासदायक ठरेल. मुंबईत रस्ताव्यस्त होऊन जाईल, मुंबईचं जनजीवन विस्कळीत होईल. एवढा सगळा समुदाय जर मुंबईमध्ये आला तर मुंबईला ते काही पेलवणारी गोष्ट असणार नाही. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होईल, बाथरूमचा प्रश्न निर्माण होईल, अनेक प्रश्न मुंबईमध्ये निर्माण होतील आणि त्यामुळं मुंबईमध्ये एक प्रकारची अराजकता निर्माण होईल. राज्य शासनानं अशा पद्धतीची अराजकता मुंबईमध्ये निर्माण होऊ नये किंवा महाराष्ट्रामध्ये कुठेच निर्माण होऊ नये. उभं टाकलेल्या या आंदोलनाला कसल्याही पद्धतीचं गालबोट लागू नये यासाठी शांततेच्या मार्गानं 20 जानेवारीच्या आत मार्ग काढणं अत्यंत आवश्यक आहे. आता कुठलंही अल्टिमेटम उरलेलं नाही किंवा आता कुठल्याही पद्धतीची गय कोणी करेल अशी परिस्थिती अजिबात राहिलेली नाही. मनोज दादाकडे जाऊन आता काही मंत्री त्यांच्याकडनं वेगळं काही मुदत मागून घेतील, आणखीन काही चर्चा करतील अशी परिस्थिती राहिलेली नाही. कारण मनोज दादाने स्पष्टपणे आजच्या सभेमध्ये सांगून टाकलेलं आहे की यापुढे चर्चेचे दरवाजे बंद करण्यात आलेले आहेत. आता फक्त हवाय तो निर्णय आणि हा निर्णय आता राज्य शासनाला करायचा आहे. राज्य शासनानं अत्यंत तातडीने या संदर्भामध्ये पावलं उचलणं अत्यंत आवश्यक आहे. आपला महाराष्ट्र पूर्वीच अनेक संकटाने ग्रासून गेलेला महाराष्ट्र आहे, त्यामध्ये कसल्याही प्रकारचं नवं संकट महाराष्ट्रावर आलं नाही पाहिजे. आणि न्यायासाठी किंवा आपल्यावर जो असंख्य वर्ष अन्याय झालाय, या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मराठा तरुण जर मुंबईकडे कूच करत असेल तर त्यांची ती नैसर्गिक न्यायाची मागणी आहे. त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचं काही गय नाही, कसल्याही प्रकारचा कायदेभंग नाही, कसल्याही प्रकारचा नियम ते मोडत नाहीत. परंतु एवढे सगळी मंडळी एकत्र जर मुंबईमध्ये जमलीच तर मात्र मुंबई महापालिकेला, राज्य शासनाला ही गोष्ट नक्कीच परवडणारी नाही. आणि त्यासाठी काही घडू नये, कसल्याही प्रकारचे अपघात घडू नये, कसल्या प्रकारची इंजुरी दुखापत होऊ नये, कसल्याही प्रकारचा गर्दीमुळं इतरांना कसल्या पद्धतीचा त्रास होऊ नये, यासाठी राज्य शासनाला अत्यंत तातडीने पावलं उचलण्याची नितांत गरज आहे. आता जेव्हा मनोज दादाची सभा संपली तेव्हा मी तातडीने आपल्या समोर राज्य शासनाबरोबर या माध्यमातून बोलायला आलेलो आहे की राज्य शासनाला आता जागा झाला पाहिजे. यापुढची सारी जबाबदारी आता राज्य शासनावर येऊन पडलेली आहे. त्यामुळे राज्य शासनाला कसल्याही चालाक्या करता येणार नाहीत किंवा राज्य शासनाला आता कसल्याही प्रकारची चर्चेमध्ये मनोज दादाला किंवा मराठा समाजाला गुंतवून ठेवता येणार नाही. ज्या ज्या मागण्या मराठा समाजाने केलेल्या आहेत
मनोज दादांची जी मागणी आहे त्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी तातडीने मनोज दादा बरोबर आता बसावं आणि त्यावर मार्ग काढावा. हा एकच मार्ग आता राज्य सरकारच्या पुढे शिल्लक उरलेला आहे आणि आता बघायचं आपल्याला की राज्य सरकार कशा पद्धतीनं या प्रश्नाचा निकाल लावतो, कशा पद्धतीनं मराठा समाजाच्या या आंदोलनाला यश देऊन मराठा समाजाला गुलाल उधळण्याची संधी देतो हे आपण पाहणार आहोत. तर दुसरीकडे मनोजदादांना ज्या शिव्या घालणारे, मनोजदादांची हेटाळणी करणारे किंवा त्यांच्या प्रकृतीवरून बोलणारे किंवा चिलटासारखी भाषा त्यांच्या बाबतीत करणाऱ्यांना मात्र आज एक जबरदस्त चपराक मिळालेला आहे. किंवा ज्यांनी असं विधान केलं की पूर्वीच्या काळामध्ये यांच्याकडे जेव्हा जमिनी होत्या, जायदादी होत्या, तेव्हा यांनी आपला पैसा, आपली दौलत सारी तमाशाच्या थिएटरमध्ये उधळली आणि तिथे बाया नाचवल्या वगैरे. त्यांनाही आज कळून चुकलेलं असेल की पाटील सरकार सुद्धा नाचवू शकतो, राज्य सरकार सुद्धा हलवू शकतो, तशी ताकद, तशी शक्ती, तशी क्षमता त्याच्यामध्ये नक्कीच आहे. आणि मनोज दादांनी आज महाराष्ट्रातल्या मराठा समाजाची मान तर उंचावली आहेच आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये जे मंडळी पाटील आडनाव लावून आहेत किंवा ज्यांचे खानदानी पाटील आहेत किंवा ज्यांची पाटील आडनाव आहेत, अशा पाटलांना अपमानित करण्याचा प्रयत्न ज्या लोकांनी केला त्या लोकांसाठी मात्र आजचा एक दिवस हा उत्तर देणारा दिवस ठरलेला आहे. आणि मनोज दादांनी राज्य सरकारला सांगितलंय की त्या 20 जानेवारी पर्यंत तुम्हाला वेळ आहे. 20 जानेवारीच्या आत तुम्हाला निर्णय करावाच लागेल. नाही केला तर 3 कोटी मराठा बांधव मुंबईमध्ये येतील आणि ठिय्या मांडून बसतील. पुढे काय करायचं हे सरकारनं ठरवायचं. आज इतकंच. अशाच महत्वाच्या गोष्टीवर रोखोक भाष्य ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.